पुण्याच्या खेडमधील एका आईनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी मुलालाच आपटून जीव मारल्याची घटना ताजी असतानाच आता हिंगोलीत देखील अशीच घटना घडल्यानं खळबळ उडाली। खेडमध्ये प्रेम संबंधाला अडथळा ठरत असलेल्या 6 वर्षांच्या मुलाची आईनं निर्घृण हत्या केली। हिंगोलीच्या सेनगावमध्येही अशाच प्रवृत्तीच्या एका आईनं आपल्या 25 वर्षांच्या मुलाचा प्रेम संबंधास अडथळा ठरतो म्हणून काटा काढलाय। नेमकं काय घडलं हिंगोलीमध्ये याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। हिंगोलीच्या सेनगावमधील जामदया परिसरात अज्ञात मृतदेह आढळला। सेनगाव पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला आणि अवघ्या 48 तासांमध्ये या मृताची ओळख पटवून गुन्ह्याचा उलगडा केला। सचिन राजगुरू असं या मृत तरुणाचं नाव आहे। तो बुलढाण्यातील वडव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे सचिन हा 25 वर्षांचा, तर त्याची आई जवळपास 55 वर्षांची। या निर्दयी आईनं आपल्या पोटच्या गोळ्याला लहानपणापासून मोठं केलं, वाढवलं आणि जेव्हा मुलगा 25 वर्षांचा झाला तेव्हा केवळ आपल्या प्रियकरासाठी त्याची हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली। सचिन हा अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानं आईनं तिचा प्रियकर रामदास तनपुरे आणि साथीदार नरेश पवार यांच्यासोबत कट रचून ही हत्या केली। त्यासाठी तिनं 25,000 रुपयांची सुपारी दिल्याची कबुली यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली। आरोपींनी सचिनला दारू पाजून निर्जन ठिकाणी नेलं, त्या ठिकाणी त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची निर्घृण हत्या केली। पोलिसांनी 3ही आरोपींना ताब्यात घेतलंय। पुढील तपास सुरू आहे। सर, आईने पुढच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला, काय घटना घडली, काय सांगितलं? सर, बेसिकली 8 तारखेला सकाळी आम्हाला एक माहिती मिळाली की एक डेड बॉडी पडलेली आहे जामदया ते खिल्लार रोडवर सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। ते गावापासून दूर होती, सुनसान जागा होती। तिथे आम्ही ते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि LCBची टीमनी, आम्ही स्वतः सिनियर अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली। भेट दिल्यानंतर आम्हाला असे आला की त्याचा खून झालेला आहे, कारण कोणीतरी त्याच्या डोक्यामध्ये मागून दगडाने मार केलेला आहे। तर हे झाल्यानंतर आम्ही पहिले बॉडीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला हिंगोलीमध्ये त्याची ओळख पटली नाही। कोणालाही असं हिंगोलीचा आहे असं काही मिळालं नाही। मग आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला, फोटो वगैरे त्याचा पाठवला। मग तिथून आम्हाला माहिती मिळाली की तो लोणार बुलढाणाचा राहणार आहे। संध्याकाळपर्यंत त्याची ओळख पटली। त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे रात्र दिवस त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस वगैरे करून त्याच्या मागे नक्की कारण काय आहे आणि त्याची लास्ट लोकेशन कुठे होती थोडासा टेक्निकल अनालिसिस केला। त्या टेक्निकल अनालिसिसवरून आम्हाला एक आरोपीचा संशय वाटला की एक आरोपी आहे जो याच्यामध्ये होऊ शकतो। त्याचं नाव होता तनपुरे आणि त्या आरोपीला आम्ही मग नंतर ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी कबुली दिली। कबुलीमध्ये असं मिळून आला की त्यांनी जे खून केलेला आहे त्याच्यामध्ये एक नरेश पवार नावाचा माणूस आहे, त्याचा पण सहभाग आहे आणि त्यांनी त्याला हायर केलेला आहे। ते 25,000 रुपये देऊन हे दोघे जण जे विक्टीम होता त्याला घेऊन आले सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। तिथे त्यांनी त्याला दारू पाजल्यानंतर त्याचा खून केला संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान, 7 एप्रिल रोजी। त्यानंतर हे दोघांना आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि मग नंतर अशी माहिती त्यांच्या इंटरोगेशनमध्ये असं निष्पन्न झाला की ह्याच्या मागे मास्टरमाइंड जो आहे ते जो विक्टीम आहे त्याची आई आहे। तर जो मेन मुख्य आरोपी आहे तनपुरे आणि त्याची आई ह्याच्यामध्ये प्रेमसंबंध होता जवळपास 15-20 वर्षापासून आणि जो विक्टीम आहे तो ह्याच्यामध्ये प्रेमसंबंधामध्ये अडथळा निर्माण करत होता। त्याच्यामुळे ते आईनेच त्यांना त्याचे जो लवर आहे त्याला सांगितलं की त्याचा खून करायचा। मग त्या प्लॅनिंग करून त्यांनी खून केलेला आहे। 3ही आरोपी यांना आम्ही अटक केलेला आहे। आता सगळ्यांना PCR घेणे आम्ही पाठवत आहोत। सर, आरोपींनी काय जबाब दिला, म्हणजे प्रेमसंबंध? कालचीच पुण्याच्या खेडची घटना यापेक्षा वेगळी काय होती? तिथल्या आईच्या क्रूरतेची कहाणी पुन्हा एकदा आपण ऐकायलाच हवी। पुण्यातील कुरळी परिसरात घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे।
बसरीन मेहबूब शेख विवाहित, 3 मुलांची आई. मात्र शेजारी राहणाऱ्या राम विनायक कजेवाड सोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. कुटुंबात वाद झाल्यानंतर बसरीन माहेरी गेली. त्यानंतर ती पुण्यात आली आणि प्रियकरासोबत राहू लागली. मात्र या नात्यात अडथळा ठरत होता तो तिचा 6 वर्षांचा मुलगा आवेज. 4 एप्रिलची रात्र आणि एक थरकाप उडवणारा प्लॅन. दोघांनी मिळून आधी चिमुकल्याला पाण्याच्या बादलीत बुडवलं. त्यानंतर भिंतीवर जमिनीवर आपटत त्याची क्रूर हत्या केली. हत्या करूनही ते थांबले नाहीत. मुलाचा मृतदेह कारमध्ये टाकून सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास करत बीड जिल्ह्यातील धर्मापुरीला गेले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगत बनावही रचला. मात्र मृत्यू संशयास्पद वाटल्यानं शवविच्छेदन करण्यात आलं आणि या भयानक हत्येचा पर्दाफाश झाला. पोलीस चौकशीत आईनं आपला गुन्हा कबूल केला, तर सहआरोपी राम कजेवाड सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काय सांगाल? तर एक घटना घडलेली आहे जी प्रेमाच्या अडथळ्यात ठरणाऱ्या 6 वर्षीय मुलाला आपल्याच आईनं मारलेला आहे. यामध्ये प्रियकर देखील सहभागी आहे. हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे आणि पुन्हा कोणाला अटक करण्यात आलेली आहे? दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी दक्षिण मांगे पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय या ठिकाणी 6 वर्षाच्या मुलाचा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 271/26 भारतीय न्यायसंहिता कलम 101(3)(1) अन्वये हा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की सदर गुन्ह्यातील महिला आरोपी जी आहे बसरीन मेहबूब शेख ही राहणार पोस्ट जिल्हा बीड या ठिकाणची असून तिला 3 मुलं आहेत आणि ते 3 मुलांपैकी ती तिच्या नवऱ्यासोबत त्या ठिकाणी राहत असताना गावी तिचं तेथील एका इसमासोबत त्यांचे प्रेमसंबंध आले. त्यावरून तिच्या नवऱ्याने तिला घरातून ती पाठवून दिली. ती माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर तिने ती आपली 2 मुलं तिच्या माहेरी ठेवून ती छोटा मुलगा जो आहे तिचा आवेश, जो 6 वर्षाचा मुलगा, त्याला घेऊन ती पुन्हा आपला हा प्रियकर जो आहे, प्रियकर पुन्हा इथे राहत होता, त्याच्यासोबत ती पुण्याला आली. आणि मागील 4 महिन्यापासून सदर महिला ही कुरळी, दक्षिण मांगे पोलीस ठाण्यातील कुरळी या गावा ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होते. ह्या ठिकाणी दोघे राहत असताना ह्या दोघांच्या प्रेमामध्ये हा 6 वर्षाचा जो मुलगा आहे तो त्यांना अडथळा असल्यामुळे त्यांच्यात वादविवाद होऊ लागल्यामुळे मग ह्या दोघांनी संगनमताने त्याला मारायचे ठरवले आणि दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी सदर मुलाला त्यांनी पाण्याच्या बादलीमध्ये बोडून त्याचा खून केला. आणि त्यानंतर सदर महिलेने त्या मुलाला घेऊन मृतदेह घेऊन ती आपल्या गावी गेली आणि गावी सांगितलं की सदरचा मुलगा ह्याला झटका येऊन मृत झाला. परंतु मुलाला चा मृतदेह पाहता मुलाच्या वडिलांचे चुलते वगैरे नातेवाईक आहेत त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलाच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यास सांगितलं. पोस्टमॉर्टममध्ये सदर मुलाचा संशयास्पद मृत्यू आढळल्याने सदरचे फिर्यादी जे आहेत इसाक मोहम्मद शेख हे सदर महिलेला घेऊन दक्षिण मांगे पोलीस स्टेशनला इथे आले. इथे आल्यानंतर आम्ही सदर त्या महिलेकडे सखोल चौकशी केली असता सखोल चौकशीमध्ये ती महिलाने हे सदर गुन्ह्याची कबुली दिली. तिने आणि तिच्या प्रियकर दोघांनी मिळून सदर मुलगा त्यांच्या प्रेमात अडथळे असल्याने दोघांनी मिळून 4 तारखेला संध्याकाळी संगनमत करून त्याचा खून केल्याची तिने कबुली दिली. आरोपीचं नाव काय आहे, प्रियकराचं नाव काय आहे आरोपी, आणि त्याचा सहभाग यात नेमकं काय आहे? याच्यामध्ये त्या महिलेचं जे नाव आहे ते बसरीन मेहबूब शेख, वय 27 वर्ष, राहणार पूस परळी अशा आहे. आणि तिला आपण 8 एप्रिल रोजी तिला अटक केलेली आहे तिला, आणि ती आता सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. आणि तिचा प्रियकर जो आहे तो पाहिजे आरोपी आहे. त्याचा आपला कसून शोध चालू आहे. त्याला लवकरात लवकर अटक करत आहोत. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आम्ही सध्या गोपनीय ठेवलं. आम्ही तपास चालू आहे त्यामध्ये. हा जो आरोपी आहे त्याची गाडी होती का आणि तो नेमका काय करत होता, आणि 350 किलोमीटर जो मृतदेह आहे तो कशात घेऊन गेले होते? हा ओलाचा ड्रायव्हर आहे आणि ओला त्याची गाडी जो ओलावर चालवत होतो आणि त्यामुळे यांनी रात्री त्याचा खून केल्यानंतर मग त्या मुलाला कसं गावी न्यायचं तर त्यांनी प्लॅन करून मग त्याला आपल्या गाडीत त्याच्या गाडीत 2 जण ओलाच्या त्याची जी गाडी जी आहे इर्टिगा त्या गाडीमध्ये घेऊन हे 2 जण गावी गेले होते. आणि मग महिलेने तो मृतदेह घरात घेऊन गेली आणि हा तिथून पसार झालेला आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजातील नात्यांमधील बदलत्या मूल्यांची भीषण जाणीव करून देणारी. मात्र वारंवार अशा घटना का समोर येत आहेत? सध्या बदलत्या जीवनाचा हा परिणाम असल्याचं दिसून येत आहे. आता सहनशीलता कमी झाली,
एकमेकांबद्दलचा आदर प्रेम कमी झाल्याचं पाहायला मिळतं. आपण आणि आपला प्रियकर हेच आपलं जग असल्याचं काही महिलांना वाटू लागतं. जेव्हा आपण कुटुंबासोबत राहतो त्यावेळी अनेक बंधनं येतात, अनेक प्रकारची कामं करावी लागतात. मात्र त्या ठिकाणी प्रियकरासोबत राहिलं तर कोणतंही बंधन नसतं. सर्व जीवन जणू काही आनंदी आनंद असतो असा समज काहींचा झालाय. इथं फक्त त्यांना प्रेमच मिळत राहतं अशी भावना तयार झाली. आणि मग यातूनच एक आई 6 वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करते तर दुसरी 25 वर्षांच्या मुलाला क्रूरपणे संपवते. तुम्हाला काय वाटतं? अशा घटना का घडत आहेत? कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा LS मराठी.